तुमच्या वडिलांचा फोटो जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा दादा बसा खाली सर बसा खाली शंभूला जवळ घ्या शंभूला तुमच्या मांडीवर घ्या मॅडम कुठे गेल्या सविता मॅडम नवरा म्हणजे शंकर आहे बायको म्हणजे पार्वती आहे आणि मांडीवर खेळत होतो गणपती आहे जोडीनं पूजेसाठी बसायचे दादा बसा 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 हॅलो बसा अगोदर मातृपितृ देव भव अण्णासाहेब तात्या नाही आले का तात्या कुठे गेले तात्या आणि आता पूजाला सुरुवात होती आहे अरे माझ्या मंदिरी हो खंडेराय ये न माझ्या मंदिरी खंडेराय ये माझ्या मंदिरी देवाला नाव घालायचंय सर देवाला हळद लावायची आहे जसं नवरदेवाला हळद लागले जाते नवरदेवाला हळद मांडवात लावतात घरात नाही तसं देवाला पिवळं करायचंय मॅडम डाव्या हातावर तांब्या घ्या डाव्या हातावर तांब्या घ्यायचा आहे 5 बोटं तांब्यात बुडवायचे 5 बोटांना जेवढं पाणी पडेल तेवढा पती देवाच्या हातावर अभिषेक करायचा आहे बोल सदानंदाचा मंदिरी घोरला विलास देवांतरी खंडेराया ये माझ्या मंदिरी घोरला विलास खंडेरायाला गोळ घालते गया उठलेला अरे जावया पदरणा पुसा देवा माझ्या भावाला पदरात घे माझ्या भाषाला शिक लागू दे तुम्ही पण हे चालेल देवा माझ्या मेवण्याचं कल्याण होऊ द्या देवा माझं शंभर त्याला शुभ आशीर्वाद द्या देवा चुकलं उकलं मानून घ्या खंडेरायाला अंघोळ्या घालते गयाला उठाने लावा देवा आम्हाला पदरात घ्या
बाप्पा बाप्पा जय जय बाप्पा हे मागड बोराय माझ्या कुणाची करुणा चांगली राहतात तुम्ही देवाच्या हातात आहात कुणाची करुणा चांगली राहतात तुम्ही देवाच्या हातात मालू देवाला अंघोळ घालते याला मुठाने लावा अरे सावळ्या रामा जय जय रामा माझे राजा आमच्या कमी कुणाची पिढा सगळी घेऊन जा देवा खंडेरायाला अंघोळ घालते याला मुठाने लावा आणि सर बोला रे बोला देवाच्या भेटी चला बोला रे बोला देवाच्या भेटी चला भेटी जाऊ रे जाऊ देवाला भंडार बाबू भेटी जाऊ देवाला भंडार बाबू देवाला भंडार बाबू देवाला भंडार बाबू दादा घ्या येगड बोला रे बोला देवाच्या भेटी चला बोला रे बोला देवाच्या भेटी दादा घ्या येगड बोला रे बोला देवाच्या भेटी चला बोला रे बोला देवाच्या भेटी चला भेटी जाऊ रे जाऊ देवाला भंडार बाबू भेटी जाऊ रे जाऊ देवाला भंडार बाबू भेटी जाऊ रे जाऊ देवाला भंडार बाबू भेटी जाऊ देवाच्या शिव मातंडा हरिवर्धना मल्हारी तुझी प्रचंड अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ में तोडा कमरी कर पटा विहीर मस्तकी तुळा ओबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा हरिवर्धना मल्हारी तुझी प्रचंड जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा हरिवर्धना मल्हारी तुझी प्रचंड धन्यवाद बाळूबाई ताट मागेन बाळा दादा तू ही तुमची हे ताट मागे ताट मागे दादा वाडवडी जातो तुमच्या देवीचं नाव काय ताई खाली बसव माहुरगडची मी तुमची माहुरगडची रेणुका माता लक्ष्मण बाबा होते म्हणून तुम्ही जन्माला आले फरुकारच्या माता पित्याचे मातृ पितृ देवा भव जर वाडवाडल्याची पूजा हुकली तर नारायण नागबलीची पूजा करावी लागते एवढं करण्यापेक्षा सणावारला लग्न कार्याला वाडवाडल्याला मान दिला म्हणजे घरामध्ये पितृदोष होत नाही चला जोडी जोडीला भंडार कुंकुमा दादा तुम्ही वा दादा तुम्ही वा देव भरमसाठ पिवळे करा अजय दादा तुम्ही पण भंडार व्हायचं आहे वर्षाताई देवराया आला सागर दुर्गाया पांडुबया ऐकत बांधला सावळ्या अन्नपुरा तुमचा मान तुम्हाला दिला बोल सुनानंदाचा आईचं नाव होतं सुमन भाई गमे
चला सर अमोल सर तुम्ही पण यावं ठेवायचं आहे. सविता मॅडम नवीनच वापरलं काय वाजत हाताळत ना खंडोबा देवाला भोजन द्या. हे गे देवा मला तुला मूळ करून आम्ही घरी आणलं. तुम्हाला वाकडीला गेलो देवा तुम्हाला मूळ लावून आणलं. आमची वेळ घेऊन ठेवा. नटून थटून बसली बघा ही बराया खंडेराया तुमचं नाव सांगा. जेव्हा मी लहान होते गमी वाड्यात लहानाची मोठी झाली. आज गाडी वाड्यात नांदायला गेले श्रामपूर गावाला. पण तेव्हा ऐकत नाही. माझ्या पतीला घेऊन मी भावाच्या पूजेमध्ये सहभागी झाले. रेणुका माता भोजन खान माझ्या दादाची विटापीडा सहभागी होता. सदानंद सर तुम्ही नैवेद्य घ्या. तुम्ही इकडून या. सविताबाई हाताला लावा. तुमचं नाव मोरे. जेव्हा मी लहान होते गमी वाड्यात लहानाची मोठी झाली. आज मोरे कुळामध्ये नांदायला गेले. तुमचं गाव आहे तांदूळ आहे. तेव्हा तुळजापूरच्या आईला नैवेद्य सगळ्यांनी तापा लावा. सगळ्या मॅडम पुढे सगळ्यांनी पण मोकळा करा. दादा तुम्ही ड्युटी करा. करा नाही ड्युटी करा. या तसं जिंतूरच्या देवाला बोलवायचं. जिंतूरकडे भंडार उधळायचंय. डोळे झाकायचे. अंगावर पडलेलं पिवळं सोनं झाकायचं नाही. अंगावर पडलेलं पिवळं सोनं झाकायचं नाही. डोळे झाकायचे. जिंतूरकडे भंडार उधळायचंय. बोल सदानंदाचा बोल सदानंदाचा. आकाला कर काय घालील लोटांगण घालील लोटांगण घालील लोटांगण घालील लोटांगण. मागे सारखा गुडघे टेका उदने हात करा. स्वामी समर्थ केंद्र प्रमाणे नमस्कार करा. देवा पुढे पाल द्या. घालू नका. सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट. बहिणीला कळशी घ्या. आम्ही गमे परिवार आलो तुम्हाला घ्यायला. भक्ताच्या वाड्याला रेणुका माता या. रथावर बसून या. परशुराम बाळाला घेऊन या. दुर्गा भोजन करा. आमची डबडा घेऊन जा. बोल सदानंदाचा. ठीक आहे. देवस्थान तुम्ही घ्या. तुम्ही घ्या. आता देवाला तुमचं घर फिरून दाखवायचं बरं का. घर फिरवताना तुमच्या माताची पूजा आहे. आता प्रत्येक कोपऱ्यामध्ये भंडार उधळायचं आहे. संकट विघ्न दुःख कोपऱ्यात लपलेलं असतं. त्याला भंडार मारून बाहेर काढायचंय. त्याच्या भंडार मारून आहे का. आले तर माझ्या घरी आले तर माझ्या
जवळ घ्या त्यांच्याकडे पहा थोडा हसा चेहरे आनंदित करा वा जमलं मोठ्याला म्हणा देवा या वा म्हणा म्हणा देवा या जोडीला या माझ्या भावाच्या वाड्याला या बनू माणसाला घेऊन या देवा या बोल सदानंदाचा बोल सदानंदाचा हर महादेव आनंदीचा उदो भैरवाचे सांग भले सोन्याची जेजुरी हिरा घोडा ओमे तोडा कमरी कंगुटा बेंबी हिरा मस्तकी तुरा आसा सुंदरी आरती करी नाना परी देवा माळी खोबऱ्याचा फुलका अठराचा भडका बोल सदानंदाचा सरा माग सरस सरस जा या देवा मान या देवा असं कधी करावं लागत माहिती ना चला देवाले 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 देवाल्यानंतर चेहऱ्यावर आनंद असावाला तोंड सोडून उभं राहून नाही तोंड सोडावं लागतं बरं का फुलकोट नदीवर पाटावर गंगावर कावळीगडात तिथे चमनगोटावर तिथे गावाच्या ठिकाणी मोठ्याच्या ठिकाणी तोंड सोडावं लागतात देवाच्या पूजेमध्ये तोंड सोडायचं त्यावेळेस त्यांच्या गाडीत काय होतं कट्यार ती छोटी कट्यार होती त्या देवाचा मोठा बालाय मग त्या देवाचा घोडा नाचवायचा तुम्ही तळी भरायची सगळ्यांनी आवाज द्यायचा पुढच्या माता मावल्या थोडं पुढे चला तुम्ही त्या लाईटला घाबरता काय पुढेच्या लाईट काहीच करत नाही हा आणि सगळ्यांनी मनापासून आवाज द्यायचा बरं का देवाला जागे करायचंय द्या आवाज सदानंदाचा आवाज नाही आला एवढ्यांचा किती आवाज पाहिजे जेजूरचा देव जागा झाला पाहिजे जोरदार आवाज आला पाहिजे सदानंदाचा आरती आमची पाठीमाग म्हणा पांडा हलवा तुम्ही पाठमा हलवा म्हणा हर हर महादेव
लोटांगण बंदिनी चरणा ज्ञानेश्वर महाराज की जय, खंडेराव महाराज की जय, बोल भवानी माता की जय. सगळ्यांनी एकदा उंचवर हात करायचे. जेवढे हात उंचावर घेऊन जाता येईल तेवढे हात उंचावर घेऊन जा. ज्यांच्या हाताचे प्रत्येकाच्या मुखातून आवाज आला पाहिजे. बाळी मामाच्या नावानं, खंडोधन घराच्या नावानं, फळाच्या नावानं, गमी परिवाराच्या नावानं, भागीनंदन घराच्या नावानं. चांगलं झालं. टाळी भरल्यानंतर टाळी वाजवावं लागते तर जोरदार टाळीचा आवाज सदानंदाचा. अशी झाली कोटम्याची पूजा. तसं दादा जेजूरला गेल्यानंतर बायकोला 5 पायऱ्या उचलून घ्यावं लागतं बरं का. पण इकडे उचलायचं नाहीये. पण जी लक्ष्मी नांदायला गमे वाढत आली ना त्या धर्मपत्नीचं नाव देवाला जोरदार सांगायचंय. आवाज तीनदा सगळ्याच्या कानावर आवाज गेला पाहिजे. पत्नीचं नाव काय? जोरात. धन्यवाद. गेले लता ताई. तसं तात्या तुम्ही पण सांगा धर्मपत्नीचं नाव काय? जोरात. तुम्ही ताई म्हणते. तसं धन्यवाद. ताई तुम्ही सांगा पतीचं नाव. उखाणं घ्यायचं नाही बरं का. फक्त नाव आणि राव. जोरात आवाज सगळ्याच्या कानावर गेला पाहिजे. नाव आणि राव. उखाणं घ्यायचं नाही. जोरात. अण्णासाहेब अण्णासाहेब अण्णासाहेब. नाव लोकांनी अण्णासाहेब म्हणतो. अण्णासाहेबराव. अण्णासाहेबराव अण्णासाहेबराव अण्णासाहेब. तिलाच मजा आली आज. तसं गाढे परिवार प्रेमानं आले मेहुण्याच्या दाराला. मग प्रेमानं धर्मपत्नीचं नाव सांगायचे. त्यांचं सासर माहेर एकत्र आले ना जोरदार सांगा धर्मपत्नीचं नाव काय? जोरात. गेलेच मूडमध्ये. तसं सुधाताई. पती परमेश्वर भोळा महादेव. जोरदार सांगा पतीचं नाव तीनदा. आवाज सगळ्याच्या कानावर गेला पाहिजे. जोरदार आवाज. चंद्रशेखरराव चंद्रशेखरराव चंद्रशेखर. तसं तुम्ही इकडे छान मोरे परिवार. कोण काय सांगणार ते दोघं एकमेकांच्या नातं. तसं मोरे सर तुम्ही पण सांगायचंय पत्नीचं नाव काय? जोरात. नाही तीनदा. नाही ते बरोबर. जोरदार तीनदा. सविता 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 सविता. धन्यवाद. ती गमतच रंगाती. तसं सविता ताई प्रेमानं पतीचं नाव सांगायचंय तीनदा आणि जोरदार मोठ्या आवाजात. रवींद्रराव रवींद्रराव रवींद्रराव. डिझेल जळलं. तसं सर तुम्ही पण सांगायचंय धर्मपत्नीचं नाव काय? बघा ना आज किती पाहुणे जमा झाले. सर्वांना ऐकू द्या. मॅडमचं नाव. जोरदार आवाज. कडक. सविता सविता सविता. तसं सविता ताई तुम्ही सांगायचंय पती परमेश्वरेनं भोळा महादेव लालमणी तोडले काळे मणी जोडले धन्यासाठी माहेर आहे बाप सोडले. बरं उपकार केला. कारण प्रत्येक स्त्रीला माहिती धन्याशिवाय शोभा नाही. प्रेमानं सांगायचंय पतीचं नाव तीनदा. आवाज जोरात गेला पाहिजे सगळ्याच्या कानावर. जोरात. अमोलराव अमोलराव अमोलराव. धन्यवाद. तसं कल्पेश भाऊ तुम्ही सांगा धर्मपत्नीचं नाव. जोरदार. वृषाली वृषाली वृषाली. इकडे वृषाली ताई तुम्ही दिसतच नाही. पुढे कल्पेशराव कल्पेशराव कल्पेश. अजय. वर्षा वर्षा वर्षा. अजयराव अजयराव अजय. धन्यवाद. तुम्ही सांगा धर्मपत्नीचं नाव. अस्मिता. अरे असं एवढं नव्हतं. अस्मिता ताई इकडे जा. प्रेमानं सांगा पतीचं नाव तीनदा. सर्वेशराव सर्वेशराव सर्वेश. कोण राहिलं का? आटोपलं. वा. तसं त्यांचा पोटी जन्माला आलेला मल्हार. तुझं नाव सांग. मल्हार. चला गुडघे टेकवा. नमस्कार करा. स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे पाया पडा. देवापुढे पालत्या. 2 नैवेद्य गायले द्या. जय देवा सगळ्यांचं कल्याण करा. सर्वांना सुख लाभू द्या. शंभू बाळाचा वाढदिवस आहे. शंभू बाळाचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसासाठी औक्षण करायचं आहे. इंटेक्स काय नाव आहे त्याचं? दरम्यान मोबाईलवरून त्याला रिंग कर.
धनवटे सर नपावाडीकर, धनवटे सर नपावाडीकर यांनी अतिशय मोलाचं सहकार्य करून आज एवढा कार्यक्रम घडून आणला. अतिशय धन्यवाद. आम्ही त्यावेळेला जागरणाला बोलवतो आहे. तुमच्या तिकडे जेवण चालू राहतील, इकडे आमचा पण कार्यक्रम चालू असणार आहे. आम्हाला सरांची विनंती, कार्यक्रम जास्त वेळ नको, अगदी थोडा वेळ पण चांगला. मग झाला तुमच्यासाठी कार्यक्रमाला सुरुवात. बोला बोला सदानंदाचा. तुझको ना देखूं तो जी घबराता है, तुझको ना देखूं तो जी घबराता है। देख के तुझको दिल को मेरे चैन आता है, देख के तुझको दिल को मेरे चैन आता है। ये कैसा रिश्ता है, कैसा नाता है, ये कैसा रिश्ता है, कैसा नाता है। देख के तुझको दिल को मेरे चैन आता है, देख के तुझको दिल को मेरे चैन आता है। हर गम उठा लूं तन्हा अकेला, तेरे लिए है खुशियों का मेला। हर गम उठा लूं तन्हा अकेला, तेरे लिए है खुशियों का मेला। सारा संसार दूं, जीवन भी वार दूं, जितना कहे तू उतना मैं प्यार दूं, जितना कहे तू उतना मैं प्यार दूं। ये तेरा मुखड़ा ही मुझको भाता है, ये तेरा मुखड़ा ही मुझको भाता है। देख के तुझको दिल को मेरे चैन आता है, देख के तुझको दिल को मेरे चैन आता है। बचपन की डोर का ये धागा तोड़ के, डैडी को भी मुझे ना जाना छोड़ के, डैडी को भी मुझे ना जाना छोड़ के। मेरे लिए तू कितना दर्द उठाता है, मेरे लिए तू कितना दर्द उठाता है। देख के तुझको दिल को मेरे चैन आता है, देख के तुझको दिल को मेरे चैन आता है। तुझको ना देखूं तो जी घबराता है, तुझको ना देखूं तो जी घबराता है।
देख के तुझको दिल को मेरे चैन आता है। देख के तुझको दिल को मेरे चैन आता है। अकेले हम अकेले तुम, जो हम तुम संग है तो फिर क्या गम। तू मेरा दिल, तू मेरी जान। ओह आई लव यू डैडी। तू मासूम, तू शैतान। बट यू लव मी डैडी। तू मेरा दिल, तू मेरी जान। ओह आई लव यू डैडी। तू मासूम, तू शैतान। बट यू लव मी डैडी। यूं तो है तू नन्हा सा, है मगर गुरु सबका। और इसी शरारत से दिल जिगर मैं हूँ सबका। कहने को है यूं तो हजार, कोई मगर तुझसा कहाँ। अकेले तुम, जो हम तुम संग है तो फिर क्या गम। तू मेरा दिल, तू मेरी जान। ओह आई लव यू डैडी। तू मासूम, तू शैतान। बट यू लव मी डैडी। जो ये सारी दुनिया साथ मेरा नहीं देगी, कौन है फिर मेरी मंजिल का हम सफर। मैं हूँ डैडी। आज लगे कितना हसी अपना जहां, अपना समा। अकेले तुम, जो हम तुम संग है तो फिर क्या गम। तू मेरा दिल, तू मेरी जान। ओह आई लव यू डैडी। तू मासूम, तू शैतान। बट यू लव मी डैडी। तू मेरा दिल, तू मेरी जान। आई लव यू डैडी। तू मासूम, तू शैतान। बट यू लव मी डैडी। बट यू लव मी डैडी। बट यू लव मी डैडी।
हटवला चिकाचा फ्यातका बाजूर काढून ठेवला ठेवला त्याला भंडार कुंकू वाहिलं कसाला मात्र बायाचा गणपती झाला मंत्रीचा गण्या तयार जर तुम्ही गणपती बाप्पाच्या हा, हा. नावानं गणपती रायाच्या नावानं कुडांचा चिक पुजला नाही तर गणपती बाप्पा बरं हे काही कुडे सुईची येऊ देणार नाही वा वा मग तिथं अडथळे निर्माण होतात काय बरं मग अडथळे काय काय असतात काय कुरड्यांचा चिक घट्ट तरी होईल उलटाई तांबडी तरी निघन माकुडे गळून तरी पडतील वा वा नाही तर अशी वाळूट येईल येईन सगळ्या कुरड्या बाजी सगट जुन्या गोट्याच्या खालती घालते हा हा मग हे होऊ नये जी कोणी जेवणाचं राहिलं असेल त्यांनी जेवणासाठी बसून घ्यावं अशी कळकळीची विनंती आहे.